नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे एकाच मापाचे 2 टॉप कटिंग करणार आहोत. तर इथे मी 2-2 मीटर कापड घेतलेले आहे. 2 मीटर कापड आहे. तर पहिल्यांदा इथे मी पर्पल कलरचा जो कापड आहे त्याच्यावरती कटिंग करणार आहे. त्याच्यानंतर जो रेड कलरचा कापड आहे त्याच्यावरती ठेवून कटिंग करायचं आहे. तर पुढे तुम्हाला मापे लिहून घेतलेली आहेत ते दाखवते. तर 45 छातीचे टॉप आहेत आणि कमर घेर आहे 42 इंच आणि सीट घेर आहे 45 इंच. त्याच्या मापाने आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत. पुढे तुम्हाला मापे लिहून घेतलेले आहेत ते दाखवते. इथे मी पुढच्या भागाचा जो डिझाईन आहे तो कापड कटिंग करून घेतलेला आहे. पहिल्यांदा पुढच्या भागाची कटिंग करून घेणार आहे. तर इथे मी कापड आहे तो फोल्ड करून ठेवला. फोल्ड करून उलट्या साईडून फोल्ड करायचा, बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. इथे जी टॉपची उंची आहे ती जेवढी उंची आहे तेवढी पूर्ण घ्यायची आहे. तर इथे मी तुम्हाला मोजून दाखवते. इथे 44 इंच आलेली आहे पूर्ण उंची. त्याच्यामध्ये फोल्ड करण्यासाठी 1 इंच जाईल आणि वरती अर्धा इंच म्हणजे 43 इंचाचा टॉप तयार होईल. इथे मी मापे लिहून घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते. छाती आहे 45 इंच. कमर उंची आहे 14.5 इंच. कमर घेर 42 इंच आहे. इथे छातीचा चौथा सव्वा 11 इंच येते. सीट उंची 22 इंच आहे आणि सीट घेर 45 इंच. पुढे गळा 7.5 इंचाचा आहे. पाठीमागचा गळा 3 इंचाचा आहे. इथे शोल्डर पूर्ण शोल्डर 16 इंच आहे. तर बोटनेकमध्ये आहे तर इथे पूर्ण शोल्डरचे अर्धा घ्यायचे म्हणजे 8 इंच शोल्डर घ्यायची आणि मुंड्यासाठी देखील 8 इंच घ्यायचे. आणि इथे मी गळा रुंदी पाठीमागच्या गळा उंची 3 इंच आहे. म्हणजे पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे तर बोटनेकमध्येच आपल्याला कटिंग करायचं आहे. तर इथे मी गळा रुंदी 3 इंच घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी तुम्हाला मापे सांगितलेली आहेत. आता छाती आहे 45 इंच. इथे पहिल्यांदा इथे मी शोल्डरचे माप टाकून घेते. जसे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शोल्डर 8 इंच घेतली आणि मुंड्यासाठी देखील 8 इंच घ्यायचे. इथून देखील मोजून घ्यायचे 8 इंच आणि बराबर सरळ रेष आखून घ्यायची. ही आहे मुंड्याची सरळ रेष. आता इथे कमर उंची आणि सीट उंचीचे माप टाकून घेते. कमर उंची 15 इंच आहे. 14.5 इंच आहे पण अर्धा इंच जास्त घेतले, 15 इंचावर माप टाकून घेतले. आणि सीट उंची आहे 22 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचे म्हणजे शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल. इथे 22.5 इंचावर माप टाकून घेतले. इथून देखील आपल्याला बराबर मापे टाकायचे आहेत. 15 इंच आणि सीट उंची 22.5 इंच घेतले त्याच्या मापाने आणि सरळ रेष आखून घ्यायची. याच्यावरती आपल्याला कमर घेरचे आणि सीट घेरचे माप टाकायचं आहे. इथे छातीचे माप टाकायचे. छाती आहे 45 इंच. त्याचा चौथा 11.25 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले आणि कमर घेर 42 इंच आहे. त्याचा चौथा 10.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे. सीट घेर 45 इंच आहे. त्याचा चौथा 11.25 इंच प्लस 1 इंच घेतले. ही आहे फिटिंगची सरळ रेष आणि इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. आता मुंड्यासाठी इथे मी 1 इंचावर माप टाकून घेतले आणि गोलाकार काढून घेतला. इथे गळा रुंदीचे माप टाकायचं आहे. तर गळा रुंदी इथे मी 3 इंच घेतली. तुम्ही 3.5 इंच देखील घेऊ शकता. इथे मुंड्याच्या साईडला 1.25 इंचावर माप टाकून घेतले म्हणजे डाऊन करून घ्यायचे. कारण पाठीमागचा गळा कमी आहे त्याच्यासाठी आपल्याला बोटनेकमध्ये कटिंग करायचं आहे. गळ्याच्या साईडला सरळ रेष आखून घेतली. इथे आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची 3.5 इंच घेतली आणि पुढच्या गळ्यासाठी 7 इंचावर माप टाकून घेतले. गळा रुंदी 3 इंच घ्यायची. इथे मी क्रॉसमध्ये 8 इंच घेतलेले आहे. तर सरळमध्ये मी मोजून बघितले तर 7.5 इंच आले. तर परत एकदा मी 7.5 इंचावर माप टाकून घेतले पुढच्या गळ्याची उंची आणि पाठीमागच्या गळ्यासाठी मी 3.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी पानगळ्याचा आकार काढून घेतला पुढच्या गळ्यासाठी आणि इथे मुंड्याच्या साईडला अर्धा इंच आतल्या साईडला यायचे.
इथे आपल्याला पुढच्या भागासाठी माप टाकायचं आहे. आतल्या साईडला 1 इंच घेतले आणि गोलाकार काढून घेतला. आता आपल्याला खालच्या घेरचे माप टाकायचं आहे. तर कधी पण काय करायचे, जेवढे सीट घेर येतो तेवढे खाली घ्यायचे प्लस 1 इंच जास्त घ्यायचे. इथे सीट घेर वरच्या साईडला मी 11.25 इंच घेतलेले होते प्लस 1 इंच म्हणजे 12.25 इंच टोटल झाले. तेवढे खालच्या साईडला घेतले प्लस 1 इंच जास्त घ्यायचे, 13.25 इंच झाले. अजून 1 इंच जास्त घेतले फोल्ड करण्यासाठी साईडहून. ही आपली सरळ रेष झाली. इथून आपल्याला कटिंग करायचं आहे आणि ही जी आतली साईडची रेष आहे तिथून आपल्याला फोल्ड करायचं आहे 1 इंच. इथे पुढच्या भागाची कटिंग करून घेते. मापे टाकून झालेले आहेत, पिना लावून घेतल्या. आता हा पुढचा भाग आहे. मी कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला पाठीमागच्या भागाची कटिंग करायचं आहे. जिथे फिटिंगचे आहे तिथे मी कट देऊन घेतले, फिटिंगचे माप टाकून घेतलेले आहे तिथे. हा पाठीमागची साईड आहे, तर इथे मी उलट्या साईडून फोल्ड करून घेतली. त्याच्यानंतर जी आपण कटिंग करून घेतलेली आहे पुढचा भाग तो ठेवून घ्यायचा. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि जसे पुढच्या भागाची कटिंग केलेली आहे त्याच्या मापानेच आपल्याला कटिंग करायचं आहे. गळ्याची कटिंग मी ज्यावेळी स्टिचिंग करते त्यावेळी करून घेईन. आता आपल्याला स्लीवची कटिंग करायचं आहे. तर जेवढे मुंड्याचा भाग येतो तो मोजून घ्यायचा. वरच्या साईडला अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल शिलाईमध्ये, तर तिथून खाली आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बराबर 9.5 इंच आलेले आहे प्लस 1.5 इंच. म्हणजे आपल्याला दंडगीर आहे तो 19 इंचाचा आहे. इथे मी स्लीव्स कटिंग करून घेण्यासाठी कापड डबल फोल्ड करून घेतला. खालच्या साईडून कापड कमी जास्त आहे तर मी सरळ रेष आखून घेते आणि कटिंग करून घेणार नंतर. तर स्लीवची उंची आहे 10 इंच. इथे 11 इंच येत आहे, अर्धा इंच कमी झाले तर चालेल. इथे मुंड्याची आपण गोलाकार मोजून घेतला होता तो 9.5 इंच आला होता प्लस 1.5 इंच मार्जिनचे. इथे खालच्या साईडला कापड कमी जास्त आहे तर कटिंग करून घेतला. इथे 1 इंचाचे माप टाकून घेतले आणि इथून 9.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे. इथून मी खालच्या साईडला 3 इंचावर डाऊन करून घेतलेले आहे. सरळ रेष आखून घ्यायची. आता आपल्याला इथे दंडगीरचे माप टाकायचं आहे. तर दंडगीर आहे 14 इंच. त्याच्या मापाने आपल्याला माप टाकून घेतले आणि प्लस 1.5 इंच घेतले मार्जिनचे. इथे बाहीला गोलाकार काढून घ्यायचा अशा प्रकारे आणि इथून आपल्याला हा पुढच्या भागाचे गोलाकार काढून घेतला. आता आपल्याला इथे पुढच्या भागाचे जे माप टाकून घेतलेले आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. इथे मी कटिंग करून घेतले. इथे चॉक मारून घेतला म्हणजे आपल्याला स्टिचिंग करते वेळी पटकन समजते पुढची साईड कुठली आहे ती. आता आपल्याला इथे मी रेड कलरचा जो टॉप होता, कापड होता तो फोल्ड करून ठेवलेला आहे. पाठीमागचा पुढचा भाग दोन्ही एक सोबत कटिंग करून घेतला. इथे फिटिंगचे जे माप आहे तिथे मी कट देऊन घेतले म्हणजे आपल्याला फिटिंग करते वेळी पटकन समजते कमर घेर आणि सीट घेरचे माप कुठे टाकायचं ते. आता इथे मी पुढच्या भागाचे मुंड्याचा जो गोलाकार काढून घेतलेला आहे तो दोन्ही टॉपचे एकदम एक सोबत कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे मी कटिंग करून घेतले. इथे दोन्ही टॉपची कटिंग झालेली आहे. आता जो स्लीवचे कापड आहे ते आपल्याला इथे स्लीव्स कटिंग करायचे आहेत. तर इथून मी स्लीव जेवढी उंची येते तेवढी घेणार आहे.
खालच्या साईडून कापड सरळ करून घ्यायचा. इथे पुढच्या साईडला कापड कमी आहे, तर काही हरकत नाही. आपण असा पण पुढच्या साईडचा जो पार्ट असतो तो अ, जास्त कटिंग करत असतो. तर जेवढी उंची आहे तेवढी मी घेतली, 14 इंच आलेली आहे. इथे 9.5 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. खालच्या साईडला 3.5 इंच डाऊन करून घेतले. 3.5 इंच किंवा 3 इंच घेतले तरी पण काही फरक पडत नाही. जांभळ्या कलरचा जे आपण स्लीवची कटिंग करून घेतली त्याची डाऊन करून 3 इंच डाऊन करून घेतले होते, कारण स्लीवची उंची देखील कमी होती. याची 14 इंच आहे, तर 3.5 इंच, अर्धा इंच जास्त घेतले. इथे पुढच्या भागाचे कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे दोन्ही टॉपचे कटिंग करून झालेले आहे, तुम्ही बघू शकता.